नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील सगळ्यांचा आवडीचा विषय अकाउंट हा शिकतोय, ज्याच्यामध्ये या विषयाचे आतापर्यंत आपण टोटल 7 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेले आहेत। या टॉपिकचा अभ्यास करत असताना या टॉपिकची थिअरी लाईन टू लाईन समजून घेतलेली, सगळे सॉल्व प्रॉब्लेम लाईन टू लाईन समजून घेतलेले आहेत आणि अनसॉल्व प्रॉब्लेम देखील समजून घेतलेले आहेत। त्याचबरोबर एमसीक्यूचा देखील अभ्यास तयार करतोय आपण, तर त्याच्या रील्स आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल्स आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता या लास्ट टॉपिकचा जर अभ्यास तुमचा झालेला नसेल, ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील, तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। आता सध्या अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 8 इश्यू ऑफ शेअर, ज्याच्यामध्ये आपण सॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले आहेत, थिअरी लाईन टू लाईन समजून घेतलेली। मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की हे सॉल्व प्रॉब्लेम किंवा या टॉपिकची थिअरी जर तुम्ही समजून घेतलेली नसेल, तर अगोदर ते व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजतील आणि हा प्रॉब्लेम देखील तुम्हाला व्यवस्थित समजेल। आता प्रॉब्लेम जर समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरुवात करूया, अनसॉल्व एक्झाम्पल नंबर फर्स्ट। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली आपण एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची। चला काय सांगितले ते समजून घेऊया। पहा, विजय लिमिटेड एक कंपनी आहे, तिचं नाव आहे विजय लिमिटेड, बरोबर, आणि वॉज रजिस्टर्ड विथ ऑथोराइज कॅपिटल ऑफ ₹15 लाख। ती कंपनी रजिस्टर म्हणजे नोंदणी झालेली आहे, तिचा ऑथोराइज कॅपिटल किती आहे? 15 लाख रुपये आहे। डिवायडेड इंटू 1,50,000, बघा हे 15 लाख जे कॅपिटल असणार आहे त्याचे छोटे छोटे किती हिस्से केलेत? 1,50,000, म्हणजे डिवायडेड इंटू 1,50,000 इक्विटी शेअर, आणि एका शेअरची किंमत आहे ₹10 इच। म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या की ते जास्तीत जास्त 15 लाखापर्यंतचे कॅपिटल इश्यू करू शकतात, म्हणजेच त्यांचं ऑथोराइज कॅपिटल कशाला म्हणायचं की जे मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये म्हणजेच घटनापत्रकामध्ये नोंदणीकृत असतं, रजिस्टर असतं, त्याला आपण ऑथोराइज शेअर कॅपिटल असं म्हणतो, आणि ते कॅपिटल त्यांचं आहे 15 लाख रुपये। हे 15 लाख जमवण्यासाठी या 15 लाखाचे 1,50,000 शेअर्स त्यांनी केलेले आहेत, म्हणजेच काय डिवाइड केलेले ते 1,50,000 इक्विटी शेअर्स मध्ये, आणि त्याची एका शेअरची किंमत आहे ₹100 इच। हे पहिल्या वाक्यात सांगितले त्यांनी। पुढे जाऊन ह्या काय सांगितले बघा, इथे त्यांनी तर शेअर्स किती आहेत सांगितलं आहे, 1,50,000 टोटल शेअर्स आहेत त्यांच्याकडे, त्यातले त्यांनी इश्यू किती केलेत बघा, कंपनी इश्यू म्हणजे काय, विक्रीस काढले किती? 1 लाख इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच, 1 लाख इक्विटी शेअर विकायला काढले आणि एका शेअरची किंमत ₹10 ठेवली, विकताना ॲट प्रीमियम ऑफ ₹2 पर शेअर, प्रीमियमने विकणार आहेत, म्हणजे एक ₹10 शेअर कितीला विकणार? ते ₹2 प्रीमियम म्हणजे ₹12 विकणार आहे। कंपनी रिसिव्ड ऍप्लिकेशन, म्हणजे त्यांनी काय केले, 1 लाख शेअर विकायला काढले, हे तर खरं आहे, पण त्यांना ऍप्लिकेशन आलेले आहेत बघा, कंपनी रिसिव्ड ऍप्लिकेशन फॉर 80,000 इक्विटी शेअर्स, म्हणजेच 80,000 इक्विटी शेअर साठीच ऍप्लिकेशन, 1 लाख शेअर विक्रीस काढले, पण विक्री झाले किती? सबस्क्राईब शेअर कॅपिटल किती? 80,000चं इक्विटी शेअर सबस्क्राईब आहेत, त्याच्यामुळे आपण कॅल्क्युलेशनला आता हे 1 लाख न घेता आपण जे विक्री झालेले जे शेअर कॅपिटल असणार आहे ते आपलं 80,000 इक्विटी शेअर असणार आहे। पुढे जाऊन त्यांनी सांगितलेलं आहे की कंपनी रिसिव्ड ऍप्लिकेशन मनी ₹3 पर शेअर, कंपनी ऍप्लिकेशनच्या वेळेस ₹3 घेते, अलॉटमेंटच्या वेळेस ₹4 घेणार आहे, त्याच्यामध्ये इन्क्लूड प्रीमियम म्हटलंय, म्हणजे थोडक्यात काय, अलॉटमेंटच्या वेळेस जे ₹4 घेतलेत, प्रीमियमचे ₹2 त्याच्यात इन्क्लूड आहेत, म्हणजे ऍक्च्युअल अलॉटमेंटचे अमाऊंट किती असणार आहे? ₹2 अमाऊंट असणार आहे, आणि प्रीमियमचे 2 असे टोटल मिळून 4 असणार आहे। लक्षात घ्या, अलॉटमेंटची इन्स्टॉलमेंट ही ₹2 आहे, म्हणजे अलॉटमेंटच्या वेळेस ₹2 आहेत, प्रीमियमचे ऍड केले 2, असे टोटल ₹4 अलॉटमेंटच्या वेळेस मागवले, आणि फर्स्ट अँड फायनल कॉल किती मागवलाय? ₹3 पर शेअर असं मागवलंय। तर डायरेक्टर हॅव नॉट मेड फायनल कॉल ऑफ ₹2 पर शेअर। आता इथं फायनल कॉल नाही, हा फर्स्ट कॉल आहे बरं का, ₹3, आणि त्यांनी काय सांगितलं की फायनल कॉलला त्यांनी किती ठेवलेत? ₹2 ठेवलेले आहेत। म्हणजे आता बघा लक्षात घ्या, ऍप्लिकेशनच्या वेळेस त्यांनी ₹3 घेतले, बरोबर, अलॉटमेंटच्या वेळेस ₹4 घेतले, टोटल त्यांना 12 घ्यायचे आहे, बरोबर, त्यानंतर फर्स्ट कॉलच्या वेळेस ₹3 घेतले, असे टोटल किती झाले?
₹10 झाले. पण ₹10 2 रुपये जे आहेत ते प्रीमियमचे आहेत, म्हणजे शेअर्सचे जे असणार आहेत ऍक्च्युअल शेअर्सची अमाऊंट जी असणार आहे ती किती मागवली त्यांनी, फक्त ₹8 मागवलेत. आणि त्यांनी शेवटी काय सांगितले की फायनल कॉलचे जे असणार आहेत ₹2 त्यांनी कॉल केलेले नाहीत, म्हणजे मागवलेले नाहीत. ऑल मनी रिसिव्ड एक्सेप्ट वन शेअर होल्डर होल्डिंग 500 शेअर्स डिड नॉट पे फर्स्ट कॉल. बघा आता एक शेअर होल्डर की ज्याने आपले 500 शेअर्स घेतले त्यांनी फर्स्ट कॉलचे पैसे दिलेले नाहीत. जे पैसे दिलेले नाहीत बुडवलेत असं सांगितले का नाही, त्याचे शेअर फॉरफिट केलेत असं सांगितले का नाही, म्हणजे पैसे दिले नाहीत याचा अर्थ ते कॉल इन अरिअर्स भविष्यात भेटतील. तर सॉल्व करायला सुरुवात करायचे. त्यांनी आपल्याला काय सांगितले ते बघा. शो ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल, इश्यूड शेअर कॅपिटल, सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल, कॉल्ड अप शेअर कॅपिटल, पेड अप शेअर कॅपिटल, कॉल इन आरियर्स अँड शेअर प्रीमियम इन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला तुम्हाला हे दाखवायचं आहे की बाबा ऑथोराइज, सबस्क्राइब्ड, इश्यूड, कॉल्ड अप, पेड अप शेअर कॅपिटल दाखवायचं. मग आपल्याला प्रॉब्लेममध्ये जनरल एंट्रीज करायच्यात तयार करायच्यात का नाही, त्यांनी आपल्याला बॅलन्स शीट सांगितले. मग आपल्याला काय तयार करावं लागणार आहे, बॅलन्स शीटच तयार करावं लागणार आहे. तर आपण काय करूया बघा, तुम्हाला स्क्रीनवर अशा पद्धतीची एक बॅलन्स शीट शो होती. तर अशा पद्धतीची इन द बुक्स ऑफ विजय कंपनी लिमिटेड, बरोबर. बॅलन्स शीट ॲज ऑन आपल्याला डेट दिले नाही त्यामुळे मी या ठिकाणी डॅश म्हटले. ही लॅबिलिटी साईड आहे बॅलन्स शीटची आणि ही असेट साईड आहे. आपल्याला काय शो करायचं आहे, ऑथोराइज शेअर कॅपिटल दाखवायचे बॅलन्स शीटला किती असणार आहे, इश्यूड शेअर कॅपिटल दाखवायचे, सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल दाखवायचे, कॉल्ड अप कॅपिटल दाखवायचे, पेड अप दाखवायचे, शेअर प्रीमियम आणि कॉल इन आरियर्स असं आपल्याला शो करायचंय बॅलन्स शीटला. मग ते कसं शो करणार तेच आपल्याला बघायचं. प्रॉब्लेम तर आपण समजून घेतलेला. सुरुवातीला आपल्याला बघा पहिल्याच लाईनमध्ये त्यांनी प्रॉब्लेममध्ये सांगत असताना की या ठिकाणी मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला अजून ते व्यवस्थित विजिबल होईल. बघा या ठिकाणी 15 लाख रुपीचं त्यांनी ऑथोराइज शेअर कॅपिटल सांगितलं. किती रुपये, 15 लाख. आणि त्याची ही किती दिली त्यांनी, एका शेअर्स म्हणजे किती शेअर्समध्ये डिवायडेड केले, 1,50,000 शेअर्समध्ये आणि एका शेअरची किंमत ₹10 दिलेली आहे त्यांनी. तर अशा पद्धतीने पहिली इन्फॉर्मेशन आहे ऑथोराइज शेअर कॅपिटलच्या बाबतीत. मग आपण काय करूया, आपण त्या ठिकाणी काय करूया की 1,50,000 इक्विटी शेअर्स आहेत. मग लिहिताना बघा हेडिंग द्यायचं आहे ऑथोराइज शेअर कॅपिटल आणि त्या ठिकाणी त्या हेडिंगच्या बरोबर खाली लिहितो मी 1,50,000 इक्विटी शेअर. किती शेअर्स आहेत, 1,50,000 इक्विटी शेअर ऑफ रुपीज 10 इच. एका शेअरची किंमत किती, ₹10 आहे. मग जर आपण काय केलं 1,50,000 इंटू 10 जर केले तर आपल्याला अमाऊंट किती भेटणार आहे, 15 लाख रुपये आपल्याला शेअर्सची अमाऊंट भेटणार आहे, म्हणजे शेअर कॅपिटलची अमाऊंट भेटणार आहे. म्हणजे आपलं जे ऑथोराइज शेअर कॅपिटल आहे ते 15 लाख रुपये असणार आहे. त्याला आपण अशी अंडरलाईन करायची का, याचा अर्थ ऑथोराइज शेअर कॅपिटल आपण टोटलमध्ये घेणार नाही. जे काही कॅपिटल असेल त्यातले जेवढे पैसे आपल्याला भेटलेले आहेत ऍक्च्युअली हातामध्ये तीच आपली कॅपिटल म्हणून गृहीत धरायचं. त्याला ही अंडरलाईन केल्याचा अर्थ ते घेतलेलं नाहीये. बघा फर्स्ट पार्ट जो होता ऑथोराइज शेअर कॅपिटल शो करा ते आपण शो केलेलं आहे. आता त्यांनी पुढे जाऊन सांगितले की कंपनी इश्यू 1 लाख इक्विटी शेअर. कंपनीने किती शेअर विक्रीस काढलेत, 1 लाख इक्विटी शेअर्स विक्रीस काढलेले आहेत. मग आपल्याला याला काय म्हणणार आपण, इश्यूड कॅपिटल. जे विक्रीस काढलेले कॅपिटल असतं त्याला आपण इश्यूड कॅपिटल असं म्हणणार. मग हेडिंग देताना मी काय लिहिले बघा या ठिकाणी, इश्यूड कॅपिटल. किती विक्रीस काढलं सर, 1 लाख रुपयाचं कॅपिटल विकायला काढलेलं आहे. म्हणून 1 लाख इक्विटी शेअर ऑफ रुपीज, कितीला एक शेअर विकणार आहे, 10 इच. मी हे कुठनंही मनाने लिहित नाही, आपल्याला प्रॉब्लेम मध्येच दिले बघा. 1 लाख इक्विटी शेअर ऑफ रुपीज 10 इच आणि ₹2 प्रीमियम. पण एका शेअरची किंमत किती आहे त्यांनी सांगितली, फक्त ₹10 शेअरची किंमत आहे, म्हणून मी ते ₹10 त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. तर आता बघा 1 लाख इक्विटी शेअर ऑफ रुपीज 10 इच म्हणजेच काय, आपण इथं मी वाटलं तर त्याचं कॅल्क्युलेशन कंसात लिहितो 1 लाख गुणुले 10, तर तुम्हाला ते भेटणार आहे किती, ₹10 लाख. म्हणजे तुमचं इश्यूड कॅपिटल किती आहे, 1 लाख. पण आपल्या ह्यातले 10 लाख आहे. 10 लाखातले आपल्याला अमाऊंट अजून भेटली का, काही नाही, म्हणून मी त्याला सुद्धा अंडरलाईन केलेली आहे. हे सुद्धा आपण टोटलमध्ये बॅलन्स शीटला घेणार नाही, म्हणजे लॅबिलिटी साईडची ज्यावेळेस आपण टोटल करू त्याच्यामध्ये घेणार नाही. आता हे 1 लाख शेअर विकायला काढले म्हणजेच 10 लाखाचं कॅपिटल आपल्याला जमवायचंय म्हणून. तर त्यातले विकले किती गेलेत सर, 80,000. कुठं सांगितले बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की बघा किती शेअर्स विकलेत बघा इथं, 80,000. बघा त्यांनी सांगितले कंपनी रिसिव्ड ऍप्लिकेशन किती,
80,000 ॲप्लिकेशन आहेत. म्हणजे आपलं सबस्क्राईब्ड कॅपिटल किती, विक्री झालेलं भांडवल म्हणून आपण त्याला, की बाबा 80,000 शेअर्स विकले, म्हणून मी या ठिकाणी काय लिहितो 80,000 इक्विटी शेअर ऑफ ₹10. मग आपण काय करूया 80,000 गुणुले 10 रुपयाचा एक शेअर्स असणार आहे. म्हणजे आपले विक्री झालेले जे कॅपिटल असणार आहे 80,000 गुणुले 10, तर आपल्याला किती विक्री झाले, आपलं 8 लाख रुपयाचं शेअर कॅपिटल आपलं विक्री झालेलं आहे. बघा आपलं जे सबस्क्राईब कॅपिटल असणार आहे 80,000 इंटू 10 मीन्स ते आपल्याला किती भेटणार आहे, ₹8 लाख रुपये भेटणार आहे, 8 लाख रुपये. आता हे सबस्क्राईब कॅपिटल देखील आपल्याला अजून हे रिसिव्ड झालेलं नाही, म्हणजे अजून हे भेटलेलं नाही. याला सुद्धा आपण काय करू, खाली एक लाईन मारून ठेवू, हे सुद्धा आपण टोटलमध्ये घेणार नाही. आता हे जे 8 लाख रुपये आहेत त्यातलं आपण काय केलं, कॉल्ड अप केलेलं आहे. बघा त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की कंपनी कॉल करताना कसं कॉल करणार आहे, की बघा या ठिकाणी ते असं सांगतायत की कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन मनी ₹3 रुपये ॲप्लिकेशनच्या वेळेस भेटणार आहेत, बरोबर. अलॉटमेंटच्या वेळेस 4, याच्यामध्ये प्रीमियम इन्क्लूड आहे, आणि फर्स्ट कॉलच्या वेळेस 3. म्हणजे त्यांनी कॉल किती केलेले आहेत, कॉल्ड अप किती बघा, की ॲप्लिकेशनचे 3, अलॉटमेंटच्या वेळेस 4, पण पूर्ण 4 नाही, त्यातले 2च रुपये त्या अलॉटमेंटचे, 2 रुपये प्रीमियमचे. म्हणजेच काय थोडक्यात, की बाबा या ठिकाणी अलॉटमेंटच्या वेळेसचे 2 आणि फर्स्ट कॉलच्या वेळेसचे 3, असं टोटल कॉल्ड अप कॅपिटल किती ₹8 आहे. आणि किती शेअर्सवरचं मागवणार आहे, 80,000 शेअर्सवरचं मागवणार आहे. म्हणून आपण लिहिताना या ठिकाणी कॉल्ड अप कॅपिटल जे असतं रे ते काय लिहिणार, ₹80,000, म्हणजे 80,000 इक्विटी शेअर ऑफ ₹8 इच. आणि ते किती भेटेल बघा, 80,000 गुणिले 8, 8 8 64, म्हणजे 6,40,000 रुपये आपल्याला भेटायला पाहिजेत. म्हणजेच आपण थोडक्यात मागवलेले आहेत 6,40,000, हे सुद्धा आपल्याला भेटले नाहीत. आपण याला सुद्धा अजून अंडरलाईनच करून ठेवणार. आता ह्या 6,40,000 मधले आता हे कसं आलं ते पण सांगतो तुम्हाला. बघा या ठिकाणी वाटलं तर कंसात लिहितो 80,000 गुणुले 8, याचं उत्तर आहे 6,40,000. आणि आता आपल्याला यातले भेटलं म्हणजेच काय, 6,40,000 मधले जेवढे भेटतील त्याला आपण पेडअप कॅपिटल असं म्हणणार. मग पेडअप कॅपिटल किती आहे ते बघूया. त्यांनी आपल्याला प्रॉब्लेममध्ये असं सांगितलंय बघा, की द डायरेक्टेड हॅव नॉट मेड फायनल कॉलचे 2 रुपये त्यांनी मागितले नाही. ऑल मनी रिसिव्ड एक्सेप्ट शेअर होल्डर होल्डिंग 500 शेअर्स. म्हणजे सगळ्या शेअरचे पैसे भेटलेत, म्हणजे 80,000 शेअर्स होते ना, त्यातल्या सगळ्या शेअरचे भेटले, फक्त कोणत्या शेअरचे भेटले नाहीत, 500 शेअरचे पैसे भेटले नाहीत. म्हणजे 80,000 जर 500 वजा केलं तर 79,500 शेअर्स होल्डरने आपल्याला पैसे दिलेले आहेत. किती रुपये, 8 रुपये एवढे पैसे दिलेले आहेत. मग आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी बघा, लिहिताना काय करू, आपण याला मागवलेले जे होतं पेडअप शेअर कॅपिटल, तर या ठिकाणी मी काय करतो 80,000 इक्विटी शेअर ऑफ ₹8 इच, आणि इनरला लिहितो 6,40,000 रुपये. आणि त्यातले भेटले किती नाही, -500, मायनस असं म्हणतो, मायनस कॉल इन आरियर्स. आणि याच्यामध्ये 500 शेअरचे पैसे आपल्याला भेटले नाही. 500 गुणुले 800 करणार आपण, 800च म्हणतोय, 500 इंटू 8 करणार, म्हणजे 500 गुणुले 8 करणार, आणि ती अमाऊंट आपल्याला भेटल 1,500 रुपये. आता इथं 8 रुपये न लिहिता बघा, आता इथं जे मी तुम्हाला 8 म्हटलं होतं नाही, तर 8 रुपये नाही, कोणत्या पैसे दिले नाहीत, फर्स्ट कॉलचे पैसे दिलेले नाहीत. किती बघा त्यांनी इथं सांगितलं की 500 शेअर्सचे फर्स्ट कॉलचे पैसे भेटले नाहीत. फर्स्ट कॉलला किती मागवतो आपण, फर्स्ट कॉलला त्या ठिकाणी ₹3 कॉल केलेले आहेत, म्हणजे 3 रुपये मागवतात. म्हणजे 3 रुपये किती शेअर्सचे भेटले नाहीत, 500 शेअर्सचे भेटले नाहीत. म्हणून मी काय केलं, 500 गुणुले किती केले या ठिकाणी 3, आणि ते आपल्याला 1,500 भेटले नाहीत. म्हणजे 6,40,000 पैकी आपल्याला 1,500 जर भेटले नाहीत तर किती भेटतील बघा. आउटरला मी या ठिकाणी लिहितो 6,38,500 रुपये भेटले आहेत. म्हणजे आपल्याला एवढेच पैसे ॲक्च्युअलमध्ये भेटलेले आहेत. आणि इथं जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे शेअर प्रीमियम आहे बघा, हा शेअर प्रीमियम किती असणार आहे आपल्याला बघा, 2 रुपये एका शेअरवर प्रीमियम. म्हणजे आपल्याला काय झालेलं या ठिकाणी थोडक्यात, की 80,000 जे शेअर्स आहेत, 80,000वर 2 रुपये प्रीमियम भेटलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला 2 रुपये एक्स्ट्रा भेटलेले आहेत प्रीमियमचे. तर ती जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट असणार आहे आपली 1,60,000 रुपये, 1,60,000. आणि या दोनच टोटल आपण काय करणार आहोत, लॅबिलिटी साईडला घेणार आहोत. 6,38,500 आणि 1,60,000 अशी टोटल आपली बॅलन्स शीटची येणार आहे 7,98,500 रुपये.
आणि एवढेच पैसे आपल्याला बँकमध्ये आपल्या येणार आहेत, म्हणून बँक बॅलन्स आपली असेट असतो, बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आपण लिहिणार 7,98,000 आणि बॅलन्स शीटच्या असेटची टोटल सुद्धा आपण या ठिकाणी 7,98,000च 98,500 बरं का, 7,98,500. इथं पण माझ्याकडून 98,000 जे झाले इथे त्याला मी 500 करतो, 7,98,500. तर अशा पद्धतीने फक्त कॅपिटल या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं होतं. थोडक्यात परत एकदा सांगतो काय झालं की आपण शेअर विकायला किती काढले, 1,50,000 आपलं ॲथोराइज शेअर कॅपिटल आहे. 10 रुपयाला एक शेअर आपण 15 लाख ॲथोराइज शेअर कॅपिटल दाखवलं. त्यातलं इश्यू किती केलं, 1 लाख शेअर इश्यू केले 10 रुपयाला एक. मग आपण इश्यूड कॅपिटल म्हणलं त्याला 10 लाख रुपये. मग यातले विकायला किती काढलं आपण, विकायला काढलं 1 लाख आणि विकलं किती गेलं त्यालाच आपण सबस्क्राईब म्हणला. 80,000 शेअर्स विकले गेले. 80,000 गुणिले 10 म्हणजेच आपलं सबस्क्राईब कॅपिटल किती झालं, 8 लाख रुपये झालं. 80,000तले आपण मागवले पैसे, बरोबर. मागवताना आपल्याला बघा 80,000 शेअर्सवर 8 रुपये आपण कॉल्ड अप केले, म्हणजे 80,000 गुणिले 8 6,40,000 रुपये काय झाले आपल्याला भेटणार होते, 6,40,000. पण या 6,40,000 मधले आपल्याला बघा पेड अप कॅपिटल भेटले किती, तर आपल्याला बघा 80,000तल्या 500 शेअर्सनी पैसे दिले नाही. 6,40,000 जे भेटायचे होते 500 शेअरचे पैसे भेटले नाहीत, 3 रुपये फर्स्ट कॉलचे, तर 1,500 भेटले नाहीत. मग 6,40,000 मध्ये 1,500 जर वजा केलं तर ऍक्च्युअल शेअर्सच्या अमाऊंट पैकी किती भेटली, 6,38,500. आणि शेअर प्रीमियम 80,000 शेअर्सवर 2 रुपये याप्रमाणे 1,60,000 भेटला. म्हणजे आपल्याला शेअर कॅपिटल टोटल किती भेटलं की 7,98,500. एवढीच कॅश आपल्याकडे आलेली असणार आहे, 7,98,500 ती असेटला दाखवली. आणि बॅलन्स शीटची असेट सुद्धा आपली 7,98,500नीच क्लोज झालेली आहे. तर असा सोपा प्रॉब्लेम होता, अवघड असं काही नव्हतं. थोडंसं वेगळं दिलं होतं, काही नाही. काही वेळेस चुकून तर आपल्याला विचारलं की बाबा ॲथोराइज शेअर कॅपिटल वगैरे दाखवा, तर बॅलन्स शीट तयार करून बॅलन्स शीटला ॲथोराइज, इश्यूड, सबस्क्राईब्ड, कॉल्ड अप, पेड अप कॅपिटल कसं शो करायचं हे या प्रॉब्लेममधून समजून घेतलेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या वर्गमित्रांपर्यंत असे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.